भाग 6. होमोसिस्टीन, आपला नवा शत्रू. आत्तापर्यंत तुम्ही कधी होमोसिस्टीनबद्दल ऐकलं आहे का? जाऊ द्या, तुमच्या डॉक्टरांनी कधी तुम्हाला तुमची होमोसिस्टीन पातळी तपासण्यासाठी रक्त तपासणी करायला सांगितली आहे का? बहुतेक नसावी. मात्र हे प्रकरण वाचल्यानंतर खात्रीनं तुमच्या मनात अनेक प्रश्नचिन्ह उभी राहतील. उदाहरणार्थ, फारच थोड्या लोकांना या होमोसिस्टीनबद्दल का माहिती असावी? हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आजारांच्या बाबतीत कोलेस्ट्रॉल इतकाच धोका होमोसिस्टीनमुळे असतो हे तर अगदीच त्याहूनही कमी लोकांना का माहीत असावं? आज जगातील एकंदर हृदयाचे झटके आणि पक्षाघाताच्या 15% झटके हे केवळ रक्तातील होमोसिस्टीनची पातळी वाढल्यामुळे येतात. म्हणजेच प्रतिवर्षी अमेरिकेत 2,25,000 हृदयविकाराचे झटके आणि 24,000 पक्षाघाताचे झटके, याचबरोबर जवळपास 90 लाख लोक होमोसिस्टीन पातळी वाढल्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांच्या आजारांना बळी पडतात. तेव्हा होमोसिस्टीन नावाच्या घातक